काय गुन्हा दाखल आहे आणखी किती लोक ताब्यात घेतले, काय आहे निश्चित हा प्रकार? 5 मे 2009 रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन जळगाव जिल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये एक 24 वर्षीय मुलीने एक तक्रार दिलेली आहे की त्यांना किडनॅप करण्यात आला होता आणि त्याप्रकारे त्यांची फिर्याद घेऊन किडनॅपिंगचा एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 8 लोकांची अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पोलीस कस्टडीसुद्धा पोलिसांना दिनांक 11 पर्यंत भेटलेली आहे। फक्त याबाबत तपासाबाबत थोडं सांगाल की हा विषय फक्त जळगावपुरता मर्यादित आहे का की अजून तपासामध्ये इतर गाव निष्पन्न आहे? तपासमध्ये जे काही निष्पन्न होत आहे त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करणं उचित होणार नहीं। थैंक यू। 2009 को जिलापेठ पुलिस स्टेशन जलगांव जिले में एक किडनैपिंग का मामला दर्ज हुआ है, जिसमें एक 24 वर्षीय महिला ने किडनैपिंग के बारे में कंप्लेंट लिखाई है। इसका किडनैपिंग के संदर्भ में जो केस रजिस्टर हुआ है, इसमें अभी तक 8 लोगों को अरेस्ट किया गया है, जिनकी पुलिस कस्टडी रिमांड 11 तारीख तक हमको मिली है। क्या किडनैपिंग का मसला सिर्फ एक तक ही सीमित है या और भी पीड़ित? इन्वेस्टिगेशन चालू है। इन्वेस्टिगेशन के बारे में किसी प्रकार का कोई भी वक्तव्य करना उचित नहीं होगा। तुझी या सगळ्या प्रकरणात खासगी केली 10th स्टँडर्डची एक्झाम झाली होती माझी। त्याच्यानंतर भेटली मी याला। मी सकाळी फिरायला जायची तेव्हा हा मुलगा मला भेटला। जावेद तन्वीर खान नाव आहे त्याचं। तो रिलेट नाही करत माझ्याशी, नाही क्लासमध्ये नाही कॉलेजमध्ये। तो असाच फिरायला यायचा तो फक्त सकाळी। मी माझ्या मैत्रिणीसोबत जायची तर तो नेहमी तिथं चक्रा वगैरे मारत राहायचा। मी इम्प्रेस झाली त्याच्यावरती आणि फ्रेंडशिपचा प्रपोज दिला। 3-3.5 महिने फ्रेंडशिप ठेवली माझ्याशी। त्याच्यामध्ये फ्री झालो आम्ही, फिरायला लागलो सोबत आणि त्या दरम्यान त्याने काही केलं नव्हतं माझ्यावरती। त्याच्यानंतर जे सुरू केलं त्याने 1-1.5 वर्ष आमचं अफेअर सुरू झालं। लग्नाचे आव्हानं दिले त्याने, खोट्या उमेदी दाखवल्या। मी बळी पडली। जी चुकी झाली माझ्याकडनं, आय थिंक सो ती कोणा दुसऱ्या वरती ती बितायला नको। आज मी बळी पडली आहे, उद्या उठून बऱ्याच मुली अटकू शकतात ह्या स्कॅन्डलमध्ये। या स्ट्रगलमधून फक्त मी एकच डिमांड करते की जे माझ्यासोबत झाले ते स्टॉप करावं, दुसऱ्या मुलींसोबत ते व्हावं नाही, याच्यावरती स्टॉप लागावा। बरं, या सगळ्या दरम्यान कोणाकोणाशी ओळख वगैरे करून दिली? ओळख म्हणजे सगळे मोमेडियनच होते। ज्या मुलीसोबत तुमची काही नाव आठवतात? हो, एक मला असं वाटते की यांचा समाज आपल्या मुलींना जे नाही नाही काय कोण होते, कोण त्रास हे मुस्लिम समाजाचे लोक खोटं बोलून आपल्या समाजाच्या मुलींना इम्प्रेस करतात, त्यांना जवळ घेतात आणि नंतर काम झाल्यावरती धुडकावून लावतात। हेच आहे सगळ्या आपल्या मुली, याच्यासाठी आपल्या मुली त्यांच्याशी प्रेम करतात आणि पुढे येतात। यांची लायकी नाही आहे की हे जुळावे आमच्यासोबत। नाही, जे तुला मनापासून वाटतं ना ते तू बोल, बिलकुल काही कोणी बोलणार नाही। काय जी भावना आहे ती सर जे 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 बिलकुल आहे ना
एक लक्षात ठेव, कोणीतरी बोललं पाहिजे, इट्स द रिव्हलेशन, जे मनापासून वाटतं. आपले लोक त्यांच्या बायांना हात देखील लावत नाही, आईच्या हिशोबाने बघतात आणि ते लोक सरळ आपल्या मुलींना घरातनं ताणून नेतात, त्यांच्यासोबत छळ करतात आणि वापरून घरी परत सोडून देतात. ती मुलगी ना बाहेरची राहत ना घरातनं त्यांच्यामुळे आधीच घरातनं ती हाकलली गेलेली राहते. ते सोडून देतात, ती मुलगी जावी कुठे? मी म्हणून बोल, ते म्हणून बोलण्यापेक्षा मी म्हणून बोल. माझ्यासारख्या अशा कितीतरी मुली अडकल्या असेल याच्यामध्ये. आज माझ्यावरती ही वितलेली आहे. मी ना घराचा पण ट्रस्ट नाही आहे माझ्यावरती आणि ज्याच्यामुळे राहिला तोही फरार आहे. कोण आहे तो? जावेद तन्वीर खान. काय करतो? तो नावापुरती फक्त ट्रान्सपोर्ट आहे त्यांचा, पण टवाळक्या करत राहतो. कशी भेट झाली ती जावेदची? मी फिरायला जायची सकाळी, तेव्हा 10वीची एक्झाम झाली होती माझी. 10 to 11th मध्ये तेवढ्या व्हॅकेशनमध्ये मी मॉर्निंग वॉक करायला जायची, तेव्हा हा याच्या मित्रांसोबत फिरायचा तिथं. तेव्हा फ्रेंडशिप झाली होती. 3-3.5 महिने फ्रेंडशिप चालली आमची. त्याच्यानंतर मग अफेअर सुरू झालं होतं. 1.5 वर्ष होतं. नंतर कळालं की त्याचं माझ्याच मैत्रिणीसोबत, म्हणजे त्याचा मित्र इम्रान खान, त्याची गर्लफ्रेंड, त्याच्यासोबत अफेअर सुरू होतं. हे कळाल्यानंतर आमचं बोलणं जे बंद होतं त्याच्यामध्ये सगळे काटे काढलेले त्याने. मग बोलणं बंद होतं, मग परत बोलणं केव्हा आणि कसं सुरू झालं? बोलणं 3 महिन्यानंतर सुरू झालं होतं. ते फक्त तेवढ्या एका दिवसासाठी बोललो होतं की मला जेव्हा हे असं कळालं की त्याच मुलीशी अफेअर आहे जी माझ्यासोबत राहायची नेहमी, जिला तो आपली बहीण मानायचा, त्याच्याशीच अफेअर. हे कळाल्यानंतर मग भांडण झालं तात्पुरती. त्याच्यानंतर मग आतापर्यंत बोलले नाही आणि हे सगळं आता समोर आलंय. काय समोर आलंय? काय कळालंय? की त्याने माझे क्लिप्स काढलेले आहे, व्हिडिओ क्लिप्स काढलेला आहे. and he is just trying to drag me into this scandal. Before 6 months I have left him. Now after a long span of time this all came in front of me. आपल्याला ती कॉर्पोरेट चालते ते म्हणतात. नाही बस